विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीला आपण सुरुवात करत आहोत आणि लक्षात घ्या की चालू घडामोडी या ज्या असतात या पॉइंट वाईज किंवा आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने जेवढ्या काही गरजेचे असतात किंवा वारंवार प्रश्न ज्या ज्या मुद्द्यावरती आलेले आहेत ते सर्व आपल्याला चांगलं करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं। स्पर्धा परीक्षातला तो एक महत्त्वाचा घटक आहे आणि त्यामुळे तुम्ही चालू घडामोडीपासून कधीही परावृत्त झालं नाही पाहिजे, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं नाही पाहिजे। आणि म्हणून आजच्या या सेशनला मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे। विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा हा पहिला जो काय प्रश्न आहे तो प्रश्न आपण व्यवस्थितरित्या टॅकल करण्याचा प्रयत्न करूयात आणि विथ एक्सप्लेनेशन मिळणार आहे आणि म्हणून त्यासाठी हा प्रश्न व्यवस्थित समजावून घ्या, कुठेही जाऊ नका। बघा, लक्षात घ्या, पहिला मुद्दा त्यांनी काय सांगितलेला आहे ते एकदा आपण क्लिअर करण्याचा इथे प्रयत्न करूयात। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे की दुसरी कार्बन बाजारावरील आंतरराष्ट्रीय परिषद जी आहे, आता व्यवस्थित समजून घ्या, या ठिकाणी काय म्हटलंय, दुसरी कार्बन बाजारावरील म्हणायलंय आणि कार्बन बाजारावरील काय म्हणत आहे, आंतरराष्ट्रीय परिषद। ओके, कार्बन मार्केट्स असं या ठिकाणी आपण त्याला म्हणू शकतो। आणि इथे बघा, तर प्रकृती 2026 कोणत्या शहरामध्ये प्रामुख्याने राबवली आहे ही जी परिषद आहे, आंतरराष्ट्रीय प्रकृती 2026 ही परिषद तुम्हाला परीक्षेला विचारली जाऊ शकते आणि याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे, तर नवी दिल्ली हे त्याचं करेक्ट उत्तर असलं पाहिजे। अशा पद्धतीने ही परिषद तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळत आहे, जी नवी दिल्ली या ठिकाणी राबवण्यात आलेली होती। आपण पुढे जाऊयात, नंतरचा प्रश्न आपण जाणून घेऊयात। चला लक्ष द्या, बघा, भारतीय नौदलाने नवे स्टील्थ फ्रिगेट तारागिरी F-41 कुठे सेवेत दाखल होणार आहे, अशा पद्धतीने या जहाजाचं ते काय असणार आहे, नाव असणार आहे आणि हे प्रामुख्याने विशाखापट्टणम या ठिकाणी काय केलं जाणार आहे, दाखल केलं जाणार आहे नौदलाच्या माध्यमातून। म्हणून हे देखील तुम्हाला समजून घ्यायचं आहे। चला इमेज वगैरे व्यवस्थित बघा। आणि विद्यार्थी मित्रांनो, अलीकडे जागतिक लेवलचा जर आपण विचार केला तर जगामध्ये अनेक देशांनी काय केलेलं आहे की स्वतःची जी काय सामरिक शक्ती आहे आणि जे संरक्षणासाठी लागणारं जे काय साहित्य आहे यावरती विशेष लक्ष केंद्रित करताना दिसून येत आहे, तर भारतही त्यामध्ये मागे नाही आहे। आपण पुढे जाऊयात। अशा प्रकारे हा प्रश्न लक्षात राहू द्यायचा। नवे स्टील्थ फ्रिगेट तारागिरी F-41 हे जहाज आहे आणि हे प्रामुख्याने नौदलाच्या माध्यमातून दाखल करण्यात आलेलं आहे। आपण पुढे जाऊयात। बघा, या ठिकाणी काय म्हटलं आहे, तर छबगारस नागकोई केई नावाची समुद्र किंवा समुद्री खेकड्याची एक नवीन प्रजाती आहे। ही जी प्रजाती, ही नवीन प्रजाती नुकतीच कुठे आढळली आहे, परीक्षेमध्ये असं विचारलं जातं आपल्याला। एखादा जर नवीन जीव असेल, तो वन्यजीव असेल किंवा मग जलचर असेल, त्या संदर्भामध्ये परीक्षेमध्ये हमखास प्रश्न असतात। मग इथे काय म्हटलं आहे बघा, छपगारस नागकेई नावाची ही काय आहे, एक समुद्र खेकड्याची नवीन प्रजाती आहे आणि तो खेकडा या पद्धतीने दिसतो। या अगोदर अशा प्रकारचे खेकडे संपूर्ण भारतामध्ये कुठेही आपल्याला बघायला मिळाले नव्हते, तर तो नुकताच बघायला मिळाला आहे किंवा ही एक नवीन प्रजाती आहे आणि ती कुठे बघायला मिळाली, तर गोव्याच्या कोस्टल एरियामध्ये ही प्रामुख्याने बघायला मिळाली होती आणि म्हणून ही एक आता नवीन प्रजातीमध्ये ॲड होणारी ही एक खेकड्याची प्रजाती आपल्याला विचारात घ्यावा लागणार आहे। आता आपण पुढे जाऊयात। नुकतेच पोंडरू खादी ही जी खादी आहे, खादीचं ते नाव आहे किंवा खादीचा एक प्रकार आहे, ठीक आहे, पोंडरू खादी, आणि हिला काय केलेलं आहे, तर GI टॅग मिळालेला आहे। तर कोणत्या राज्याला तो टॅग दिला आहे आणि हा जो GI टॅग आहे ज्याला आपण काय म्हणतो, तर ज्याला ग्लोबल डिटेक्शन असं म्हटलं जातं। म्हणजे काय असतं मित्रांनो ते, तर याचा जेव्हा GI टॅग मिळतो एखाद्या वस्तूला, तेव्हा ती वस्तू संबंधित प्रदेशामध्ये काय एक खूप प्रोडक्शनसाठी प्रसिद्ध आहे एखादं ठिकाण असं समजलं जातं। म्हणजे ज्याला आपण जिओग्राफिकल डिटेक्शन अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो। म्हणजे एखादा जिओग्राफिकल एरिया जो आहे तो विशिष्ट उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे। म्हणजे आपल्याकडे जसं पैठणीसाठी पैठण आहे बघा, त्या पद्धतीने इथे आता काय समजलं जाणार आहे, तर पोंडरू खादी जर तुम्हाला
कुठे सर्वात जास्त भारतात प्रोडक्शन केलं जातं असं जर विचारलं तर त्याचं डेफिनेटली उत्तर तुम्हाला या ठिकाणी काय द्यायचं आहे, तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला आंध्र प्रदेश हे त्याचं करेक्ट उत्तर या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे. हे देखील लक्षात राहू द्या, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ओके, चला आता आपण पुढे जाऊयात. अशा पद्धतीने ती काय आहे, तर खादीची म्हणजे एक प्रोडक्शन त्या ठिकाणी केलं जाणार आहे. पुढे इंटर ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीम जी आहे ही अशा प्रकारची जी सिस्टीम आहे, इन शॉर्ट आपण त्याला काय म्हणतो, ICJS ही जी सिस्टीम आहे ही लागू करणारं भारतातलं पहिले राज्य कोणतं ठरलेलं आहे, पहिलं राज्य, तर ते राज्य आहे उत्तराखंड. आणि उत्तराखंड विषयी हमखास परीक्षेमध्ये प्रश्न असतो की उत्तराखंडमध्ये काय केलेलं आहे, UCC ज्याला तुम्ही काय म्हणताय, तर बघा युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणता, ज्याला समान नागरी कायदा म्हणता. आणि समान नागरी कायद्याचं कलम हे 44 आहे. आणि लक्षात ठेवा, स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा भारतामध्ये लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे, तर ते कोणतं राज्य आहे, उत्तराखंड आहे. लक्षात राहू द्या. ओके, आणि दुसरं राज्य नुकतंच कोणतं ठरलेलं आहे, तर गुजरात झालेलं आहे. बघा दुसरं राज्य कोणतं झालेलं आहे, गुजरात. पण स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून म्हणजे अगोदरपासून भारतामध्ये समान नागरी कायदा लागू असणारं राज्य कोणतं होतं, तर ते गोवा होतं राज्य. कोणतं राज्य होतं, ते गोवा राज्य होतं. हे पण लक्षात राहू द्या. आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतरचा मुद्दा बघा, अमेरिकेत कापूस उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनण्यासाठी भारताने कोणत्या देशाला मागे टाकलं आहे, लक्षात घ्या. असा या ठिकाणी आपण प्रश्न तयार केला आहे की जगामध्ये अमेरिकेसोबत कापसाच्या उत्पादनामध्ये निर्यातदार असणारा जो काय देश आहे तो देश या अगोदर भारताच्या व्यतिरिक्त दुसरा देश होता, पण आपण त्या देशाला मागे टाकला आहे. आणि आता जगात सर्वात जास्त अमेरिकेसोबत कापसाच्या उत्पादनाचं जे काय निर्यात आहे ती सर्वात जास्त जगात आपण करणार आहोत. आणि आपण यामध्ये कुणाला मागे टाकलं आहे, तर चायनाला मागे टाकला आहे. हा जो चीन देश आहे हा देश आता काय आहे, तर आपल्या मागे आहे. अगोदर तो आघाडीवर असलेला देश होता, पण भारताने आता काय केलंय, तर कापसाची जी काय निर्यात आहे ही सर्वात जास्त आता कुठे करणार आहे, अमेरिकेला करणार आहे. हे लक्षात राहू द्या. बघा कापडी कपडे तयार केले जातात, त्यानंतर घरगुती ज्या काय वस्तू आहेत त्या देखील इथे काय केल्या जातात, बनवल्या जातात कापसाच्या माध्यमातून. म्हणून हा मुद्दा महत्त्वाचा ठरतोय. आपण पुढे जाऊयात. नंतर काय म्हटलंय बघा, जागतिक व्यापार संघटना ज्याला तुम्ही WTO असं म्हणता, ज्याला वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असं देखील म्हटलं जातं. आणि ही जागतिक लेवलला सर्वोच्च संस्था आहे, संघटना आहे, जी व्यापाराच्या संदर्भामधले जे काय वाद आहेत ते सोडवण्याचं काम करते. व्यापार सुरळीत जगामध्ये चालावा यासाठी देखील ही संस्था काय करते, काम करते. तर या संघटनेची 14वी मंत्रिस्तरीय परिषद जी आहे, ज्यामध्ये मंत्री पार्टिसिपेट होतात, मिनिस्टर. आणि यांची जी परिषद आहे ही 26 मार्च ते 29 मार्च 2026 दरम्यान नेमकं कुठे आयोजित केली जाणार आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि याचं करेक्ट उत्तर काय आहे, याऊंडे आहे. आणि हे याऊंडे कुठे आहे रे बाबा, तर हे याऊंडे फ्रान्सला तुम्हाला बघायला मिळणार आहे. म्हणून हे पण खूप गरजेचं किंवा महत्त्वाचं असलेला इथे लक्षात घ्यावा लागणार आहे. बघा हे मंत्री कोणते आहेत, पियुष गोयल हे आहेत. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. हे त्यामध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार, भारताला संबोधित करणार, म्हणून हे पण महत्त्वाचं आहे. रिप्रेझेंट इंडिया म्हणायला कुणाला रिप्रेझेंट करण्याचं काम करणार आहेत, भारताला रिप्रेझेंट करण्याचं काम करणार आहेत. बघा WTO 4th मिनिस्टरियल कॉन्फरन्स आहे ती. ओके, याऊंडे या ठिकाणी भरणारी कॅमेरून अशा प्रकारचं ते काय ठिकाण आहे हे देखील तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि सॉरी हे जे ठिकाण आहे हे USA मध्ये आहे बरं का. हे कुठे ठिकाण आहे, USA मध्ये आहे. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. ओके, आपण थोडंसं पुढे जाऊयात, नंतरचा मुद्दा बघूयात. बघा त्यानंतरचा मुद्दा पाहिला तर इराण हा जो देश आहे का, इराण युद्धाच्या परिणामामुळे इंधन संकट जे आहे हे इंधन संकट मोठ्या प्रमाणावर जगामध्ये वाढलेलं आहे.
आलं का लक्षात? आणि मग जगाला भेडसावणारा हा जो प्रॉब्लेम आहे, ज्याला इंधन संकट असं आपण म्हणूयात, मग या इंधन संकट वाढल्यामुळे कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीने ऊर्जा आणीबाणी जी आहे ही ऊर्जा आणीबाणी जाहीर केलेली आहे? तर तो जो देश आहे तो फिलिपिन्स हा देश आहे आणि जगामध्ये हा पहिलाच देश ठरला आहे मित्रांनो, हे लक्षात राहू द्या. ज्या वेळेस एखाद्या वस्तूची कमतरता भासते, उदाहरणार्थ बघा अमेरिका इस्रायल यांच्या एकत्रीकरणातून इराणवरती जे हल्ले होत आहेत, या हल्ल्यामुळे किंवा आपण असं म्हणूयात या युद्धामुळे जागतिक लेवलला इंधनाची जी काय टंचाई आहे ती टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय केलंय तर एक नॅशनल इमर्जन्सी लावण्याचं जे काय काम आहे ते सर्वात प्रथम कोणत्या देशाने केलंय जगात, तर ते फिलिपिन्स हा जो देश आहे या देशाने काय केलेलं आहे तर इथे इमर्जन्सी लावलेले आहे, ज्याला तुम्ही एनर्जी इमर्जन्सी असं म्हणता, ऊर्जा आणीबाणी असं देखील ओळखता. या माध्यमातून हे लक्षात ठेवायचं आहे. आपण पुढे जाऊयात, नंतरचा मुद्दा समजून घेऊयात, पण तत्पूर्वी एक परीक्षेला प्रश्न असतो बघा. आपल्या राज्यघटनेमध्ये आणीबाणीची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि हे आपल्याला परीक्षेला हमखास विचारलेलं आहे. तर चालू घडामोडीच्या निगडीत आपल्याला परीक्षेला जीकेचे प्रश्न तयार होतात, म्हणून लक्षात राहू द्या. जर तुम्हाला आणीबाणी भारताची विचारली, भारताचं सांगतोय मी, तर भारताच्या राज्यघटनेमध्ये 3 प्रकारची आणीबाणी आहे. बघा पहिली आणीबाणी कोणती आहे? राष्ट्रीय आणीबाणी आहे, हे लक्षात राहू द्या. बघा राष्ट्रीय काय आहे? आणीबाणी आहे. आणि ही जी राष्ट्रीय आणीबाणी आहे तर ही कोणत्या कलमाने लावली जाते असं देखील आपल्याला विचारलं जातं. त्यानंतर दुसरी आणीबाणी कोणती असते तर एक बघा ज्याला राष्ट्रपती राजवट म्हटलं जातं, राष्ट्रपती राजवट असं म्हटलं जातं, लक्षात राहू द्या. आणि तिसरी आणीबाणी कोणती आहे तर तिला आपण आर्थिक आणीबाणी असं देखील म्हणतो. ओके, आर्थिक आणीबाणी असा शब्द आपण वापरतो, लक्षात ठेवा. आर्थिक आणीबाणी, बरं का, सॉरी, आर्थिक आणीबाणी. क्लिअर? मग आता परीक्षेमध्ये काय विचारलं जाणार आहे तुम्हाला? परीक्षेमध्ये विचारलं जातं इथे की ही जी राष्ट्रीय आणीबाणी आहे ही राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमाने लावली जाते तर ही लावली जाते बघा 352 या कलमाने लावली जाते, लक्षात राहू द्या. आणि 352 जर कलम पाठ झालं तर या 352 मध्ये इथून पुढे काय करायचं, 4 हा जो अंक आहे तो प्लस करत जायचं, तुम्हाला खालचे जे काय आर्टिकल कलम आहेत ते मिळतील. मग 352 मध्ये 4 प्लस केले तर उत्तर काय मिळतं मला तर 356. त्यानंतर 356 मध्ये मी 4 प्लस केले तर मला 360 उत्तर मिळतं. आणि हे ह्याचे कलम आहेत, लक्षात राहू द्या. राष्ट्रीय आणीबाणी कधी लावली जाते? जेव्हा बाह्य आक्रमण सुरू असतं देशा किंवा बाह्य एखाद्या राष्ट्राने, विदेशी राष्ट्राने देशावरती आक्रमण केलेलं असतं, म्हणजे थोडक्यात युद्धजन्य देशामध्ये परिस्थिती असते, तेव्हा राष्ट्रीय आणीबाणी लावली जाते 352 या कलमाने. आणि राष्ट्रपती राजवट कधी लावली जाते? जेव्हा एखाद्या राज्यामध्ये अंतर्गत अशांतता निर्माण झाली असेल किंवा तिथलं सरकार हे सत्ता चालवण्यासाठी अकार्यक्षम आहे, तेव्हा 356 नुसार एक आणीबाणी लावली जाते, ज्याला आपण राष्ट्रपती राजवट म्हणतो. आणि अशी राष्ट्रपती राजवट संबंधित राज्यामध्ये लागू करा अशी शिफारस कोण करतं तर राज्यपाल करतात राष्ट्रपतीला, आणि राष्ट्रपती स्वतः ते पाऊल उचलतात. आणि देशामध्ये जर आर्थिक टंचाई असेल, दुष्काळ असेल तर आर्थिक आणीबाणी लावली जाते 360 या कलमाने, म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. चला आपण पुढचा प्रश्न क्लिअर करूयात. बघा इथे काय म्हटलं आहे तर स्तुती प्रधान ही एक महिला आहे, ही महिला आहे. आणि बघा स्तुती प्रधान यांची यूथ बघा वर्ल्ड यूथ पार्लमेंट 2026 मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे. आणि त्या कोणत्या राज्याच्या आहेत असं देखील तुम्हाला डेफिनेटली प्रश्न पडू शकतो. इथे काय म्हटलं आहे, वर्ल्ड यूथ पार्लमेंट जी आहे ती वर्ल्ड यूथ पार्लमेंट आयोजित केली जाणार आहे. म्हणजे जगामध्ये जे काही यूथ आहेत, तरुण आहेत, त्यांना संसदीय जे काय ज्ञान आहे, कौशल्य आहे, त्या कौशल्याचं त्या ठिकाणी काय होणार आहे, प्रदर्शन होणार आहे.
तर यासाठी भारताचं प्रतिनिधित्व झालं पाहिजे, यामुळे एका मुलीची किंवा एका महिलेची निवड करण्यात आलेली. स्तुती प्रधान नावाची ही महिला आहे आणि ही जी आहे ही कोणत्या राज्याची आहे असं देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर ही जी मुलगी आहे ही सिक्कीम या राज्याची आहे, म्हणून लक्षात राहू द्या. ओके, आपण आता पुढे जाऊयात. एक शेवटचा प्रश्न बघूयात. उत्तर प्रदेशने गुंतवणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, कोणती प्रक्रिया? गुंतवणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी AI आधारित चॅटबॉट, त्यानंतर SMS अलर्ट आणि डायनॅमिक CAF या ज्या सुविधा आहेत, या सुविधा असलेला कोणता डिजिटल प्लॅटफॉर्म जो आहे, हा प्लॅटफॉर्म त्यांनी काय केलेला आहे? सुरू केलेला आहे. उत्तर प्रदेशने चालू केलेला आहे, लक्षात राहू द्या. आणि इथे काय म्हटलं आहे बघा, तर UP में निवेश आसान लॉन्च होगा आणि ज्याचं नाव काय आहे? निवेश मित्र 3.0. लक्षात ठेवा, गुंतवणुकीसाठी हा इनिशिएटिव्ह हाती घेतलेला कोणतं राज्य आहे? तर ते राज्य आहे उत्तर प्रदेश. म्हणून असा देखील आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. आणि इथे आपण थांबूयात. आजची जी काय चालू घडामोडीची महत्त्वाची जी काय माहिती आहे ती इथे पूर्ण होईल. आपण उद्याच्या सेशनमध्ये परत एकदा भेटणार आहोत. तत्पूर्वी व्यवस्थित या प्रश्नांचा तुम्ही सराव करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.